नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबत तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक लाभाचा प्रस्ताव समोर केला आणि त्याच्यानंतर या संपाची पुढची दिशा काय असेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. प्रवासी एसटी मधून प्रवास कधी करायला मिळणार या प्रश्नाने कातावलेले आहेत. सरकारच्यासाठी त्याचं एक महामंडळ काम करत नसल्याची डोकेदुखी सरकारला आहे. कर्मचाऱ्यांच्यासाठी भविष्याचा प्रश्न आहे आणि विरोधकांच्यासाठी सुद्धा आंदोलनाच्या निमित्ताने स्वतःची प्रतिष्ठापना आहे. या सगळ्या घटकांचा विचार करता आजच्या घडीला हे आंदोलन कुठपर्यंत पोहोचलंय हे तपासणं गरजेचं आहे. राज्य सरकारच्याकडून दिला गेलेला आर्थिक प्रस्ताव हा सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या भारतीय जनता पार्टीच्या कडून एसटी कामगारांचं नेतृत्व करत असलेल्या नेत्यांनी आझाद मैदानात आणला, कर्मचाऱ्यांना सांगितला आणि त्यानंतर काहीसा वेळ मागून घेत पुढच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी कर्मचाऱ्यांचं आंदोलन एका टप्प्यात यशस्वी झालं असं म्हणत हे संपूर्ण आंदोलन आता इथं थांबलं आहे अशी घोषणा केली. पण संपकरी कर्मचाऱ्यांना ही थेट घोषणा काही पसंत पडलेली दिसत नाही. या सगळ्या घटनाक्रमाच्या दरम्यान संपकर्यांनी नोटीस दिल्यानंतर, आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर न्यायालयात त्यांच्या विरोधात जो लढा सरकारकडून सुरू झाला, जो खटला दाखल केला, त्या खटल्यात कर्मचाऱ्यांचे वकील म्हणून उतरलेले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते अचानक पुढे आले आणि आता त्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आपलं वक्तव्य मांडलं. एकूणात आत्ताच्या घडीला कर्मचाऱ्यांचं नेतृत्व आता गुणरत्न सदावर्ते करणार का काय असा प्रश्न उपस्थित होतोय. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून आपलं अंग काढून घेतल्याच्या नंतर सदावर्तेंच्या नेतृत्वात हे संपकरी कर्मचारी आणखी किती दिवस पुढे जाणार? दुसऱ्या बाजूला राज्य सरकार तातडीनं कामावर या, नाहीतर कारवाईला सामोरं जा या भूमिकेवर ठाम दिसतंय. परिणाम स्वरूप गेल्या काही दिवसांपासून निलंबनाची थांबलेली कारवाई पुढच्या दिवसापासून वेगात सुरू होऊ शकते आणि परिणाम स्वरूप अनेकांना नोकरीला मुकावं लागू शकतं. संपकरी कर्मचाऱ्यांना याची पूर्ती जाणीव आहे. तरीही हा संप कधी संपणार याचं उत्तर कोणालाच आत्ता सापडताना दिसत नाहीये. या निमित्तानं लक्षवेधीची चर्चा आपण करणार आहोत. विषय आहे संप संपणार की नाही. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचे मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत आझाद मैदानातून ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांचे न्यायालयातले प्रतिनिधी, वकील या नात्यानं ते संपस्थळी अर्थात आझाद मैदानात उपस्थित आहेत. या व्यतिरिक्त आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर आहेत मवियाचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे प्रवक्ता दत्तू गवाणकर. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश खंडकर आहेत. तसंच आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील आहेत. दिलीप पाटील या चर्चेमध्ये ज्या पद्धतीनं आता हे आंदोलन पुढे चाललंय त्या संदर्भात आपलं निरीक्षण नोंदवण्यासाठी आलेले आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये पटकन स्वागत करूयात. चर्चेला माझा पहिला प्रश्न दत्तू गवाणकरांना आहे आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करायचंय. पटकन एकदा सरकारची आत्ताची भूमिका जाणून घेऊ. दत्तू गवाणकर, आपण सांगाल की आर्थिक लाभाचा प्रस्ताव एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर ठेवल्याच्या नंतर त्यांनी कामावर रुजू होण्याच्यासाठी मविया किती मुदत देणार आहे? प्रसादजी, भरघोस पगारवाढीचा प्रस्ताव सरकारतर्फे कामगारांना ठेवला गेलेला आहे आणि या लढ्याचं जे आझाद मैदानातून जे नेतृत्व करत होते ते पडळकर आणि खोत साहेब या दोघांनाही ते मान्य असल्यामुळे त्यांनी त्यातून माघार घेतली आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न जो आहे तो आता न्यायालयाच्या निर्णयानंतर, समितीच्या निर्णयानंतर तो त्या ठिकाणी निश्चितपणे घेतला जाईल आणि कामगारांच्या हिताचा असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सरकार कामगारांची ज्या मागण्या आहेत त्या योग्य आहेत, रास्त आहेत.
त्या झाल्या पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, या बाजूचं माझं मत आहे आणि ते निश्चितच सरकारतर्फे मिळेल. दुसरी गोष्ट, आता या ठिकाणी कामगारांचा लढा कोण लढायला लागले? मराठा समाजाच्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केली, ते याचिका जे लढत होते ते गुणरत्न सदावर्ते आता त्या ठिकाणी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत. म्हणजे नेतृत्व कुठे चाललंय हेही विचार करावा कामगाराने. माझा एवढंच म्हणणं आहे की या राजकारण्यांच्या ह्याला बळी पडून त्या ठिकाणी एसटी कामगारांचा हा गिरणी कामगार होऊ नये. जशी गिरणी कामगारांची वाताहत झाली त्या ठिकाणी तसं त्या दिशेने हे भारतीय जनता पार्टी लोक या संपाला घेऊन चालले. तसं होऊ नये. कृपया कामगारांनी थोडा संयमाने घ्यावं. ठीक आहे, निश्चित त्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्या त्यांना मिळतील असं मला वाटतं. आपण हे सांगू पाहतात की कामगारांनी थोडं संयमानं घ्यावं. हा संप जेव्हापासून सुरू झाला त्याच्या जवळपास दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच मवियानं ही भूमिका घेतली होती की तुटेल इतकं ताणू नका. कोणतीही गोष्ट आश्वासन स्वरूपात देण्याच्या आधीच ही भूमिका घ्यायला लागणं, या निमित्तानं सरकारची मनीषा काय हे सुद्धा अधोरेखित होतं. आपण पटकन आझाद मैदान इथं जातोय. आझाद मैदानामध्ये ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गुणरत्न सदावर्ते, आपण गेल्या 2-1 दिवसापासून आझाद मैदानात आपली उपस्थिती नोंदवताय आणि इतकंच नाही तर त्या निमित्तानं काही नव्या घोषणा सुद्धा तुमच्या तोंडी दिसू लागलेल्या आहेत, ज्या यापूर्वी कधी नव्हत्या. आत्ताच्या घडीला सरकार आहे ते द्या, घ्या, म्हणजे जे दिलंय ते घ्या आणि कामावर या असं म्हणत असताना संपाचं नेतृत्व आता तुमच्या हातात घेऊन तुम्ही कर्मचाऱ्यांना संप कायम ठेवायला सांगणार आहात का? प्रसाद जी, एक आपण फार जिम्मेदार पत्रकारितेतले व्यक्ती आहात आणि आपण जनमाननीय पत्रकार आहात, नो डाऊट, अनडिस्प्युटेड आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की कष्टकऱ्यांच्या एसटी महामंडळातील जो प्रश्न आहे हा 15 महिन्याच्या अगोदर माझ्याकडे आला होता. तुम्हाला माहिती आहे मी सर्व्हिस लॉयर आहे. 50 लाख रिझर्वेशन प्रमोशनची केस असेल की 4,500 कष्टकरी नर्सेसची केस असेल की शेकडो पोलिसांच्या केस असतील, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांची केस असेल, ह्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या सर्व्हिस कॉन्स्टिट्यूशनल लॉयर आहे मी आणि याचा अभ्यास मला 1.5 वर्षापासून होता आणि आम्ही तशा संदर्भातल्या चर्चा आणि कॉन्फरन्सही झाल्या होत्या आणि आम्ही योग्य वेळेला कष्टकऱ्यांना जनआंदोलन उभं करायचं मी सुचवलं होतं आणि जनआंदोलनाची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या 2 आमदारांनी त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला, त्यांनी आपलं स्पिरिट दाखवलं आणि त्यामुळं तुम्ही असं दुसरा प्रश्न तुमचा उपप्रश्न होता की सरकारने काहीतरी दिलं का. जय महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो, सरकारला हे मला सांगायचंय, सरकारनं काय आम्हाला वेडं समजलंय, आम्हाला डोळे नाहीत समजलंय की आम्हाला काय आम्हाला मतिमंद समजलंय. या तिन्ही गोष्टी ह्या कारणानं सांगत आहे. जी वाढ झाली म्हणत आहेत ना प्रसादजी, ही जी वाढ आहे ना 2 मागच्या कराराची सुद्धा वाढ नाही आणि तुटपुंजी वाढ आहे आणि त्यामुळे या वाढीचं आमचं कधीच आंदोलन नव्हतं. आमचं जो आंदोलन, आमची जी मागणी आहे ती केवळ विलिनीकरण आहे. विलिनीकरणाला बगल देण्यासाठी शरद पवारला, म्हणजे ज्या प्रकारे जे मेंढरं एकत्र असतात तसं माणसांना मेंढराप्रमाणे वागून 50 वर्ष ज्या प्रकारे लोकांना कष्टकऱ्यांचा विश्वासघात केला, 40 आत्महत्या झाल्याच्या नंतर शरद पवारांना कळवळा येत नाही, परंतु शरद पवारांना दुर्दैवी 7 अंत यूपी मध्ये होतात तेव्हा कळवळा येतो आणि कष्टकऱ्यांची जी मागणीच कधी नव्हती त्या मागणीच्या आधारे मागं जा असं म्हणतात. आणि राहिला नेतृत्वाचा प्रश्न, मी कॉन्स्टिट्यूशनल लॉयर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते जे आहेत कष्टकऱ्यांसाठी सदावर्तेजी होते, ते न्यायालयात लढत होते, पार्लमेंटमध्ये संविधान. सदावर्तेजी एक प्रश्न मग या निमित्तानं थोड्याच वेळापूर्वी दत्तू गवाणकरांच्या माध्यमातून उपस्थित झाला, तो आपल्यापर्यंत आणतो. आपण आता या निमित्तानं जेव्हा कर्मचाऱ्यांची न्यायालयात लढाई लढत आहात, प्रत्यक्ष आता न्यायालयातल्या लढाईच्या बरोबरच आपण आझाद मैदानात पण आलात आणि तिथे आपण 1 मराठा लाख मराठा अशाही प्रकारच्या घोषणा दिल्यात. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी अशाही घोषणा द्यायला लागलात. वकिलाच्या अशा प्रकारच्या बदललेल्या रूपानं अनेकांना आश्चर्य वाटायला लागलंय. आपलं हे नवं रूप का समोर आलं?
मी तुम्हाला याचं उत्तर देतो, डंक्या की चोटवर देतो. या दत्तू गवाणकरांना सांगा ज्ञानात भर घालून घ्या. तुम्हाला मी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित मूळ प्रत जी संविधानाची आहे, त्या संविधानाच्या मूळ प्रतीवर या देशाचे जय श्रीरामाच्या पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंतचे सगळे कल्चर प्रत्येक पानावर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये रेखाटलेले आहेत. आणि राहिला प्रश्न एक मराठा लाख मराठा, मी साहित्याचा विद्यार्थी आहे, मी गोल्ड मेडलिस्ट आहे फुलेशाह आंबेडकर थॉटचा. त्या अर्थानं सांगतो, एक मराठा लाख मराठा हे इन्स्पायरेशनल हे आहे, स्लोगन आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, मराठा एक क्लास आणि कास्टवरला नाही तर हे इन्स्पायरेशनल आहे. जसं जय 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 भीम, तसं जय 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 भवानी, त्याच अर्थाने जय श्रीराम. आणि त्याच अर्थाने एक मराठा लाख मराठा, हे एक मराठा लाख मराठा केवळ शरद पवारांच्या बगल बच्चांसाठी नाही, तर ते मी छाती ठोकून सांगतो, छातीवर गोळ्या मारा तरी सुद्धा जय भवानी म्हणेल, जय भीम म्हणेल, जय श्रीराम म्हणेल. तर सदावर्तेजी, आपण या मांडलेल्या भूमिकेच्या नंतर आंदोलनाच्या अनुषंगाने इथं उपस्थित असलेल्या काही मान्यवरांनाही आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला चर्चेला पुढेही न्यायचं आहे. सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत असलेल्या दत्तू गवाणकरांनी त्यांचं मत मांडलंय. सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं दिलीप पाटील यांना काही प्रश्न आहेत. दिलीप पाटील यांना आपण जोडून घेऊयात. आपल्या सोबत दिलीप पाटील आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश खंडकर आहेत आणि मवियाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं दत्तू गवाणकर आहेत. माझा प्रश्न आता दिलीप पाटील यांना असणार आहे. दिलीप पाटील, आपण मराठा समन्वयक, मराठा आंदोलक या नात्यानं महाराष्ट्राला परिचित आहात. एसटी आंदोलनाच्या निमित्तानं आता जे काही घडतंय त्याबद्दल आपले नक्की आक्षेप काय आहेत? पहिली गोष्ट महत्वाचं आहे की सदावर्ते साहेब जे म्हटले की एक मराठा लाख मराठा किंवा जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणे किंवा छत्रपती शाहू महाराज की जय ही देशाचे नेते, ही सर्व देशाचे आधार हे हे प्रेरणास्थान आहे. तेव्हा प्रत्येकाला ही घोषणा द्यायचा अधिकार आहे निश्चितच. त्याचबरोबर त्यांनी एक मराठा लाख मराठा जी घोषणा दिली, ती एक मराठा लाख मराठा ही घोषणा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळची घोषणा आहे. या सदावर्तेनी यापूर्वी ज्यावेळी मराठा आरक्षणची केस कोर्टात चालू असताना मराठा समाजाला डंके की चोट पर सांगतो की मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही अशी भूमिका घेतली. त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एक असं त्यांनी वाक्य वापरलं, छत्रपती शिवाजी महाराज शूद्र आहेत असा एक शब्द वापरला आणि आम्ही जोरदार त्याला आक्षेप घेतलेला. बरोबर. त्यावेळी जर त्यांची जर भूमिका ही जर असेल तर आता सदावर्ते साहेबांना मी विचारतो की त्यांनी त्यावेळीच्या भूमिकेबद्दल माफी मागायला पाहिजे, त्यांनी माफी मागून सांगायला पाहिजे त्यावेळी माझी भूमिका ही चुकीची होती, मराठा समाजाबद्दल मी जे काही आक्षेप नोंदवला चुकीचा आहे. तर त्यावेळी जी काय माझी भूमिका होती मराठा समाजाबद्दलची, जे गायकवाड आयोगाबद्दलची भूमिका, कोर्टातली भूमिका, या सर्व भूमिका या चुकीच्या आहेत. हे आता त्यांनी कबूल करायला पाहिजे. दिलीप पाटील आपला मुद्दा पोहोचला. दिलीप पाटील, आपल्या मुद्द्यावर आपल्याला सदावर्तेंनाही बोलतं करायचंय. तत्पूर्वी आझाद मैदानात आपल्या सोबत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी पटकन एकदा मी प्रश्न विचारतो गणेश खंडकर यांना. गणेश खंडकर, जे आक्षेप दत्तू गवाणकर आणि दिलीप पाटील यांच्याकडून आले त्यावर सदावर्ते उत्तर देतीलच, पण आता हे आंदोलन आणखी किती पुढे गेलं पाहिजे की आता हे आंदोलन या निर्णायक वळणावर थांबलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? भारतीय जनता पार्टी म्हणून काय भूमिका आहे? खंडकरजी, माझा प्रश्न आपल्यासाठी होता. आपण अनम्यूट व्हा, म्हणजे थोडक्यात माईक सुरू करा आणि बोला. आपण आपली भूमिका लगेच माईक ऑन करून मांडायला सुरुवात केलं तर खूप बरं होईल. जी गणेशजी. गणेश खंडकर यांचा आवाज, प्रसादजी माझा आवाज येतोय? आता आला. बोला गणेशजी, आला आवाज. प्रसादजी, असं आहे की सुरुवातीपासून हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांचं होतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आहे हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. आज काही तो विषय या ठिकाणी चर्चेचा नाहीये. आमची भूमिका आज देखील एकदम स्पष्ट आहे. हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलं होतं. हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांनीच पुढे चालवलेलं आहे. आम्ही फक्त त्यांना पाठिंबा दिला.
भारतीय जनता पक्ष या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कालही उभा होता, आजही उभा आहे. आम्ही पूर्णतः त्यांच्या पाठीशी आहोत. विषय असा आहे की ज्या वेळेला आता जे आक्षेप आता दिलीप पाटीलांनी घेतले किंवा गव्हाणकर जे म्हणाले असतील, तर असं एक गुणरत्न सदावर्ते हे आपली भूमिका तिथे कर्मचाऱ्यांच्या समोर मांडतायत आणि त्यांच्यात झालेला बदला त्यांना लखला बसो. पण या सर्व बाबींमध्ये कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा कुठेही दुर्लक्षित होता कामा नये आणि हे आंदोलन आता वेगळ्या दिशेला जात आहे असं चित्र उभं राहता कामा नये. कारण आमच्या दोन नेत्यांनी आझाद मैदानामध्ये प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या सोबत बसून त्यात सहभाग घेऊन इथपर्यंत हे आंदोलन आणलेलं आहे. त्यांची जी काही मागणी आहे असं आहे की कर्मचारी म्हणून आपल्या मागणीवर ठाम राहणं त्यांचा अधिकार असू शकतो, परंतु कधी कधी व्यावहारिक दृष्ट्या या सर्व मागण्यांकडे आपण पाहिलं पाहिजे. सरकार त्यांची भूमिका मांडत असतं, आपण आपली भूमिका मांडायची असते. दुर्दैवानं प्रसादजी, शेवटी मला एवढंच म्हणायचंय, ज्या गंभीरतेनं सरकारने या आंदोलनाकडे पाहण्याची गरज होती ते त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या कराव्या एवढी परिस्थिती महाराष्ट्राची गंभीर झाली, आपण पगार देऊ शकत नाही आणि मग जर कर्मचारी उद्वेगाने तुमचं ऐकत नसेल तर यात कर्मचाऱ्याची चूक असं आपण कसं म्हणू शकतो. ठीक आहे, आपल्याला उत्तरं घ्यायची आहेत. गणेश खंडकर, आपण त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वी दिलीप पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेच्या अनुषंगानं गुणरत्न सदावर्ते यांना बोलतं करूया. गुणरत्न सदावर्तेजी, पहिला मुद्दा दिलीप पाटील यांच्याकडून मांडल्या गेलेल्या संदर्भातलं आपलं उत्तर अपेक्षित करतो. आपण आता आंदोलनात जी भूमिका घेता आहात ती तुमच्या यापूर्वीच्या व्यावसायिक दृष्ट्या एका लढल्या गेलेल्या लढ्याच्या अनुषंगानं नाही, तेव्हा त्याची माफी मागणार का, हा प्रश्न दिलीप पाटील विचारतायत. सदावर्तेजी, आपल्याला प्रश्न विचारलाय. दिलीप पाटील काय म्हणले ऐकायला आलं नव्हतं मला, थेट प्रश्न विचारा. जी, दिलीप पाटील यांनी असं विचारलं की आपण मराठा आंदोलनाच्या निमित्तानं दिली गेलेली घोषणा आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात वापरत आहात. आता आपली भूमिका बदलली आहे का आरक्षणाबद्दलची, आणि आरक्षणाबद्दलची भूमिका बदलली असेल तर आपण माफी मागणार आहात का समाजाची. एक लक्षात ठेवा, जय भीम म्हणणं, जय श्रीराम म्हणणं, जय भवानी जय शिवाजी म्हणणं, एक मराठा लाख मराठा म्हणणं हे माझा संविधानिक आर्टिकल 19 नुसार अधिकार आहे, संविधानाने दिलेला. कोणी दिलीप पाटील पाटील किंवा शरद पवार सर्टिफिकेट घ्यायची मला गरज आहे का. मी निधड्या छातीनं सांगतो, मी मा जिजाऊचा पुत्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे. कोणी मालकी असू शकत नाही महापुरुषांवर, आणि म्हणून त्यांच्या प्रश्नाला माझं थेट उत्तर आहे. आता राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण शब्द ते शूद्र आहेत म्हणलेला, त्याबद्दल माफी मागा. एक मराठा लाख मराठा म्हणताय तर त्या मराठा समाजाच्या बद्दल तुम्ही म्हणलं, तुम्ही आवाज प्रसादजी मला ते दिलीप बोला, सदावर्तेजी बोला, आपलं म्हणणं मांडा. मला तुम्ही प्रसादजी थेट प्रश्न विचारा. अरे मला प्रश्न सांगा, ते काय म्हणले, गवरल्यासारखं म्हणले, गौरण घातल्यासारखं काय म्हणू लागले की मला कळालं नाही. तुम्ही सांगा मला प्रश्न. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठी समाजाची माफी मागणार आहात का. आपण आता जी आरक्षणाची लढाई होती, आरक्षणाच्या लढाईनंतरचं जे वक्तव्य होतं ते आता तुम्ही एसटी संप कर्मचाऱ्यांच्यासाठी वापरत आहात म्हणून माफी मागणार आहात का, असं वारंवार विचारतायत ते. लक्षात घ्या, संविधानिक लढाई लढणारा माणूस आहे, कॉन्स्टिट्यूशनल लॉयर आहे. आणि तो जो होता शरद पवार, अजित पवार आणि त्या सगळ्या सरकारांनी काढलेलं अल्ट्रा वायर्स असं लेजिस्लेशन होतं, ते मी डंके की चोटवर लढलो. त्या लेजिस्लेशनचं आणि मा जिजाऊचं आणि छत्रपती शिवाजी रायांचं, बाबासाहेब आंबेडकरांचं माझं रक्ताचं नातं आहे. यांच्या सर्टिफिकेटची गरज आहे का मला. डंके की चोटवर सांगतो, यांनी मला अडवून दाखवा एक मराठा लाख मराठा म्हणून. माननीय उच्च न्यायालयात जाईल मी, मला कोण थांबवू शकतंय. माझे छत्रपती शिवाजी राजे माझे आहेत, माझी जाऊ माझी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी पुत्र आहे, एवढं त्यांना उत्तर काफी आहे.
हे काय झालंय? शरद पवार एकेरी बोलतात. सदावर्तेजी एक मिनिट, आपल्या या वक्तव्यामुळे इथे इतरही मान्यवरांना अचानक काही भूमिका मांडावीशी वाटतेय, ती आपण ऐकू. पण तत्पूर्वी थोड्या वेळापूर्वी गणेश खंडकरांनी मांडलेल्या एका भूमिकेवरही आपल्याला पटकन बोलतं करतो. गुणरत्न सदावर्ते, गणेश खंडकर यांचं म्हणणं आहे आंदोलन आता वेगळ्या वाटेवर चाललेलं आहे. तुम्ही त्याचं नेतृत्व करत असताना ते मूळ मुद्द्यापासून भरकटतंय का, आणि आता ते आणखी अधिक ताणणं एसटी कर्मचाऱ्यांना परवडणारं आहे का? प्रसादजी, एकच मिनिट, सदावर्तेंचं उत्तर येत आहे. गणेश कणखरांना मला सांगायचंय की या महाराष्ट्रामध्ये जे जनता दल असेल, काँग्रेसचे पटोले ना, नाना पटोले असतील, अशोक चव्हाण असतील, त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे विरोधी पक्षाचे पुढारी आहेत, जे देवेंद्र यांच्याशी मी काल प्रदीर्घ काळ चर्चा केली, त्यांना सांगितलं की भारताचं मोदीजींचं सरकार मेजॉरिटीमध्ये असताना शरद पवारांसारख्या काही लोकांमुळं जर लेजिस्लेशन मागे घेऊ शकतंय, तर 40 आत्महत्येनंतर शरद पवार विलिनीकरण का करू शकत नाहीत, का सांगू शकत नाहीत? आणि त्यावर विरोधी पक्षाचे पुढारी देवेंद्र यांनी सांगितलं की हे केंद्र सरकारला सुद्धा सांगतील आणि दिल्लीवरून आल्याबरोबर कष्टकऱ्यांसोबत सुद्धा बोलतील. आम्हाला जी पाठिंबा आहे तो रिपब्लिकन सगळ्यांचा आहे, शिवसैनिकांचा आहे, RSSच्या सैनिकांचा आहे, सगळ्या जाती धर्माचा आहे. त्यामुळे वेगळ्या दिशेनं नाही, भारत जोडोकडे चाललाय. ठीक आहे, इंग्रजी पद्धतीनं होणार. सदावर्तेजी, आपल्या चर्चेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची उत्तरं समोर आली आहेत. इथे असलेल्या मान्यवरांचं त्यानं समाधान झालंय का हेही जाणून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा दिलीप पाटील यांना संधी देतोय, त्यानंतर दत्तू गवाणकर बोलणार आहेत. दिलीप पाटील, आपलं समाधान झालंय का आता ज्या पद्धतीनं सदावर्तेंनी आपली भूमिका मांडली आहे? अजिबात नाही. या पद्धती एक लक्षात घ्या की आमचं भूमिका आहे, जे आंदोलन जे आहे एसटीचं आंदोलन आहे, एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आमचा पाठिंबा आहे, मराठा समाजाचा कोणी पाठिंबाच आहे. आंदोलनाबद्दल आमची भूमिका नाही. खरं सदावर्तेंनी जे पूर्वी कोर्टामध्ये सांगितलं किंवा सदावर्तेंनी जे मराठा समाजाबद्दल किंवा मराठा समाजाच्या आयोगाबद्दल आक्षेपार्ह त्यांनी टिप्पणी केली, कोर्टामध्ये पण चुकीचे पेपर डॉक्युमेंट केले, आणि त्यानंतर मीडिया पुढे सांगितलं की छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांनी चुकीचे वक्तव्य केले. आमचे आदरणीय साताऱ्याचे आमचे महाराज आहेत उदयनराजेंच्या बद्दल आक्षेपार्ह त्यांनी केले. दिलीप पाटीलजी, या सगळ्या जुन्या त्यांच्या भूमिका या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं लढताना समोर आलेल्या होत्या, त्याचं आज काय देणं घेणं आहे? आत्ताच्या त्यांच्या भूमिकेशी तुम्हाला काय खटकणार आहे? आमच्या आत्ताच्या भूमिकेला असं आहे की तुम्ही सोयीस्कररित्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, मराठा समाजाचं नाव तुम्हाला एक यासाठी आम्हाला मान्य आहे. एक मराठा लाख मराठा ही एक अशी घोषणा आहे की ज्यातनं आपलं रक्त उसळतं. त्या रक्त उसळणाऱ्या घोषणा काय आमचं पेटेंट नाही आहे, खरं ती मराठा समाजाबाबतीत आहे. तर ती घोषणा तुम्ही उगाच हायजॅक करून चुकीच्या ठिकाणी आपलं दुकान आपण असं म्हणताय की ही घोषणा हायजॅक झाली. थोडासा इतिहास तपासला तर ही घोषणा भारतीय सैन्यातल्या एका तुकडीची घोषणा आहे. तरी पण आपण म्हणणार आहात का की एक मराठा लाख मराठा ही आरक्षणाशीच निगडीत घोषणा आहे? मराठा लाख मराठा ही जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव या घटना या मला वाटतं की मराठा ब्रिगेडच्या ज्या आहेत म्हणजे त्याची आहे, बटालियनची ती घोषणा आहे. बिलकुल, ही जी घोषणा आहे की मराठा बटालियनची आहे, मराठा समाजाची निकलेच आहे. मराठा आणि मराठी ह्याच्यात गल्लत करण्याची गरज नाही. आपण म्हणतो आम्ही आपण दिलेला तर्क पटकन सदावर्तेंकडे घेऊन जाऊ, त्यांचं उत्तर घेऊयात. गुणरत्न सदावर्ते, आपण घोषणा हायजॅक करताय आणि त्या निमित्तानं आंदोलनात नेतृत्व करताय हा आक्षेप आहे. सदावर्तेजी, आपलं उत्तर अपेक्षित करतो. लक्षात घ्या, आता निरड्या छातीने सांगतो, छाती कडक करून, एक मराठा लाख मराठा, जय 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 भवानी जय भीम हे म्हणणं माझा अधिकार आहे. आणि हे शरद पवारांनी यांना बोलायला सांगितलंय. शरद पवारांचे प्रवक्ते आहेत. शरद पवार नेहमीच जाती जातीमध्ये विचार घडवून आणतात आणि राज ठाकरेंनी म्हणल्याप्रमाणे सगळ्यात जास्त जर
जात धर्म जर कधी कोणाला जास्त कळतंय तर शरद पवारांना कळतंय. त्याच्यामुळं यांचं बोलणं हे कोणी मराठा युवक मान्य करत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतोय, ओ पाटील तुम्ही कुठं होत्या परवाच्या दिवशी शेतकरी संघटनेच्या मराठा मुलांना अटक केली. आज सुद्धा कोर्टामध्ये आम्ही उभं राहिलो आणि आम्ही MCR करून घेतलं. आम्ही अनिल परबच्या विरोधामध्ये आज आम्ही मॅजिस्ट्रेटकडे तक्रार केली आहे. तुम्ही काय सांगता? तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही कोण? तुम्ही शरद पवारचे बोलवते त्यांनी, तुमच्या बोलवते त्यांनी शरद पवार आहेत. तुम्ही केवळ कष्ट करायच्या ताटामध्ये अन्नामध्ये तुम्ही माती घालवण्यासाठी आलात. मला हस्तक्षेप करायचा आहे आणि दोघांनाही सांगायचंय की थांबा, मुद्दा भरकटू देऊ नका. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांपर्यंत पोहोचण्याच्या आधी आपल्याला आता एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरची चर्चा करायची आहे. दत्तू गवाणकर, आपल्यासाठीचा प्रश्न, हे जर आंदोलन असंच आझाद मैदानात सुरू राहताना दिसलं, सरकार काय करेल? दत्तू गवाणकर. प्रसादजी, असं आहे की हा संप जाणीवपूर्वक चिघळवला गेलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या काम करतंय. त्याला बाधा कशी आणावी याच करता लोकांना भ्रमित करून हा संप चिघळवला गेलेला आहे. आणि आता जे सदावर्ते बोलतायत हे छत्रपती दत्तू गवाणकर, आपण आता असं म्हणताय की हा संप चिघळवला गेलेला आहे. 15व्या दिवशी या आंदोलनाच्या संदर्भात आपण दिलेला प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मान्य करून कर्मचाऱ्यांनीही तो मान्य करावा असं म्हटलं. मग आता हा संप चिघळवण्याचा तुमचा आरोप कोणाविषयी आहे? चिघळवणारे गेले, मैदान सोडून पळाले चिघळवणारे, आणि आता आलेले सदावर्ते हे काय करतायत? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आज उद्धव ठाकरेजींना एकेरी संबोधतायत. आदरणीय शरद पवार साहेबांना ते एकेरी उल्लेख करतायत. म्हणजे हे सर्वोच्च नेते झालेत. म्हणजे माझ्यासारखा कोणीच नाही या जगतात असं जे सदावर्तेंचं जे वागणं आहे ते सांगतंय की हे त्या ठिकाणी आता मुद्दाम संप चिघळवण्याच्या करता आलेत. एकच मिनिट, पटकन उत्तर लागेल दत्तू गवाणकर. वेळ मर्यादेमध्ये आपण सदावर्तेजींना संधी देतोय. गुणरत्न सदावर्तेजी, आता दुसरा आरोप आहे, आपण आंदोलन चिघळवत आहात का? दत्तू गवाणकर मवियाचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारलाय. अहो, मी जर आंदोलन चिघळणारा असतो तर आदर्श अशोक चव्हाण का म्हणले की या प्रकरणामध्ये लक्ष घातलं जात नाही? का नाना पटोले म्हणले का ते ओबीसी मधून येतात म्हणून त्यांच्या मताला काँग्रेसमध्ये किंमत नाही का? ते म्हणले विलिनीकरण झालं पाहिजे. आणि दत्तू गवाणकर, जे तुम्ही सांगताय ना, मी कधी अपमान केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीच अपमान केलेला नाही. मर्यादेमध्ये बोलायचं. आणि राहिला प्रश्न चिघळवण्याचा, तुम्ही तांडव करतात. 40 विधवा भगिनींच्या कुंकू पुसलेला आहे आणि 40 कुंकू पुसलेल्या भगिनींवर तुम्ही 40 कुंकू पुसलेल्या भगिनींवर तुम्ही तांडव करतात. तुम्हाला महाराष्ट्र विचारताय, भारत विचारताय, समजतात का? दत्तू गवाणकर आणि दिलीप पाटील, माझी विनंती आहे, आपण जर असेच मध्ये बोलला तर कोणाला काही ऐकायला जाणार नाही. सदावर्तेजी, आपण बोलताना थोडासा आपला आवाज नियंत्रित करा. आपल्यालाही धाप लागते. तुम्ही बोलता बोलता अचानक तुमचा घसा बसेल म्हणून विनंती करतो, थोडं नियंत्रित राहून आपण बोलूया. तुम्ही असं सांगताय की तुम्ही कोणत्याही प्रकारे कुठलाही चिथावणीचा प्रयोग करत नाही. 40 महिला या एसटीच्या लढ्याच्या दरम्यान विधवा झालेल्या आहेत, त्यांचा कुंकू पुसण्याचा तुमचा आरोप मवियावर आहे. याचं उत्तर लागेल. दत्तू गवाणकर आहेत आपल्यासोबत. दत्तू गवाणकर, याचं उत्तर कोण देणार की आंदोलनाच्या निमित्तानं 40 जणांनी आत्महत्या केल्या, त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? 42 लोकांचे जीव गेले याचं खरोखरच दुःख आहे. ज्याप्रमाणे बॉर्डरवर तिथे 700 शेतकऱ्यांचे जीव गेले, तो जसं दुःख आम्हाला आहे तसे ह्या ठिकाणी एसटी कामगारांचे जीव गेले याचं अतोनात दुःख आहे. त्या कामगारांना बिलकुल न्याय मविया सरकार देईल. आणि संप चिघळवणारे खोत साहेब आणि पडळकर साहेब हे आता निघून गेलेत. त्यांना भूमिका पटली आणि आता या ठिकाणी एक वेगळं नेतृत्व त्या ठिकाणी गुणरत्न सदावर्तेच्या निमित्ताने त्या ठिकाणी येऊ पाहत आहे. माझं कामगारांना एवढंच आहे, सरकारवर विश्वास ठेवून या ठिकाणी तुमच्या मागण्या आणि जे काय आहे ते संपूर्णरित्या व्यवस्थितरित्या हे होईल. सरकारने जी ऑफर दिलेली आहे ती तुम्ही स्वीकारा आणि कृपया संप मागे घ्या. कारण एसटी कामगारांचे प्रश्न सुटलेच पाहिजे.
त्याचबरोबर गोर गरीब लाल परीची वाट बघतायत त्यांचाही आपण विचार करावा. हे एवढंच मला एसटी पण आपण जेवढं ममत्व आता शब्दात दाखवताय ना तेवढं ममत्व कृतीमध्ये दिसत नाहीये. एकदा पटकन सदावर्तेंना उत्तर देण्याची त्याच्या निमित्तानं संधी देतो. सदावर्तेजी, सरकार शब्दामध्ये बरंच काही बोलून जातं, कागदावर त्यातलं काही येतं का? पगारवाढीचा प्रस्ताव आता जो देण्यात आला तेवढ्याच संदर्भातला पगारवाढीचा प्रस्ताव हा याही आधी देण्यात आलेला होता. तो 28% पगारवाढीचा प्रस्ताव कागदावर तरी उतरलाय का सदावर्तेजी? अहो प्रसादजी, तुम्हाला सांगतो, जगामधल्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसमध्ये सगळ्यात कमी पैसे महाराष्ट्रात शरद पवारमुळे दिले जातात. आता जे सांगत आहेत ना डंके की चोटवर, मी तुम्हाला सांगतो वनवासात जाईल मी जर खोटं ठरलो तर. यांना सांगा की तुम्ही जे आज जे सांगत आहात पगारवाढ झाली, ही पगारवाढ त्या कष्टकऱ्यांची त्या कॉन्ट्रॅक्टनुसार ही त्याच्यापेक्षा 2000 जास्त मिळते. ही केवळ या बोटावरला तुका या बोटावर करणं आहे. आणि तुम्हाला सांगतो विलिनीकरण हा एकमेव आमचा मुद्दा आहे. आणि विलिनीकरण व्यतिरिक्त सरकार बोलतंय म्हणजे ज्या महिलांनी आपला सुहाग गमावला त्या महिलांच्या दुःखावर हे तांडव केल्यासारखं आहे. मग जर आम्ही चूक असू तर अशोक चव्हाण का बोलले? मग आम्ही जर चूक असू तर पाटोले का बोलले, काँग्रेसचे अध्यक्ष? आम्ही जर चूक असू तर व्यंकटेश काब्दे जनता दलाचे माजी खासदार का बोलले? आम्ही जर चूक असू तर प्रकाश आंबेडकर का आमच्या बाजूने बोलले? आम्ही जर चूक असू तर विरोधी पक्षाचे पुढारी देवेंद्र का म्हणले? मी कष्टकऱ्यांना येऊन भेटतो. त्यामुळे घाई नाही, आमची तयारी आहे. आम्ही कुटके खाऊन करोनानं जसे 2 वर्ष आम्हाला काढावं लावले, आम्ही वेळ काढू, परंतु आम्ही डंके की चोटवर विलिनीकरण आम्ही घेऊन राहणार. तुम्ही किती दमनशाही करा, इंग्रजी पद्धतीचा वापर करा शरद पवार, तुम्ही जात म्हणा, धर्म म्हणा, पंथ म्हणा, पैसा म्हणा, खरेदी म्हणा, विक्री म्हणा, परंतु आम्ही डंके की चोटवर विलिनीकरण गुणरत्न सदावर्ते, आपण विलिनीकरणाच्या संदर्भातली भूमिका मांडली. चर्चेला एका छोट्याशा विश्रांतीची गरज आहे. आपण लगेचच परत येतोय. आपण गुणरत्न सदावर्ते आणि त्याचबरोबर इतर असलेल्या मान्यवरांनाही विनंती करतो की पुढच्या भागासाठी पण आपण जोडलेले राहा. क्षणार्धात एक छोटी विश्रांती घेऊन लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.